पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय सीमेवरती गोळीबार करण्यात आलाय। जम्मूच्या पूंछ परिसरात ही घटना घडली आहे। यात काही भारतीय जवान शहीद झाल्याचंही आता सध्या समजतंय। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला आहे। दबा धरून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याकडून रात्रीपासून हा गोळीबार सुरू होता आणि आज त्यांनी सकाळी भारतीय हद्दीत घुसून भारतीय जवानांच्या चौकीवरती गोळीबार केला। त्यात 5 जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे। राज्यसभेतही त्याचे पडसाद उमटले। लोकसभेतही याच्यावर गदारोळ झाला। 1 तासासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय। राज्यसभेत या विषयावरती चर्चा सुरू आहे। विरोधकांना मात्र पंतप्रधानांनी याबाबत निवेदन करावं अशी त्यांची मागणी आहे। राज्यसभेत सध्या यावर चर्चा सुरू आहे। आपण थेट पाहतोय राज्यसभेतली चर्चा। The House is adjourned till 12:00 hours. राज्यसभेचं कामकाजही आता 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। याच पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत विरोधकांनी सभागृहामध्ये गोंधळ घातला आणि पंतप्रधानांनी याबाबत निवेदन करावं अशी मागणी केली आणि या मागणीवरून आणि या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाजही आता 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। लोकसभेचं कामकाज याआधीच 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। आजच्या दिवसात अनेक महत्त्वाची विधेयकं होती, त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं। मात्र ही बातमी अधिवेशनाचं आता दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी आली आणि याचेच पडसाद दोन्ही सभागृहांमध्ये संसदेच्या उमटलेले दिसतात। जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये हा भ्याड हल्ला पाकिस्तानी सैन्याने केलाय। या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद झाल्याचं सध्या समजतंय। एका बाजूने चीन घुसखोरी करते भारताच्या हद्दीमध्ये, तर आता आज पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसून हा हल्ला केलेला आहे। त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करत दोन्ही सभागृहांमध्ये संसदेच्या विरोधकांनी जोरदार निषेध केला आणि गदारोळ झाला या विषयावरनं आणि त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आता 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याबाबत ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली। आपण पाहूयात काय नेमकं म्हणतायत नरेंद्र मोदी। सीमा भागाची सुरक्षा करण्यामध्ये सरकार असमर्थ असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे। सरकारला कधी जाग येणार असा प्रश्न त्यांनी विचारलाय। पाकिस्तानच्या हल्ल्यावरून सरकारवरती मोदींनी टीकास्त्र सोडलेलं आहे। सातत्याने होणारे हे हल्ले, सातत्याने होणारी घुसखोरी, एकीकडून पाकिस्तान तर दुसरीकडून चीन, या भारताच्या सीमा सुरक्षित नाहीत। या सीमांची सुरक्षा सरकार करू शकत नाही। सरकारला कधी जाग येणार असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।